नमस्कार मंडळी, देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज भव्य असं श्रीनाथ केसरीचं मैदान पार पडत आहे. एक आदत एक दुसरा बैल आणि मैन आकर्षण म्हणजे फॉर्च्युनर मैदान असणार. या मैदानामध्ये आपणा सर्वांचा आवडता सुंदर 11-11 पुन्हा एकदा मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेला आहे. तर मित्रांनो, आपण बघू शकता की सर्वांचा लाडका सुंदर 11-11 या मैदानात दाखल झाला आणि त्याच्या सोबती साई पण मित्रांनो या मैदानात दाखल झाला आहे. आपल्यासोबत त्याचे सहकारी देवदास महाराज आहेत. महाराज, पहिल्यांदा आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. खूप दिवसांची महाराष्ट्राची प्रतीक्षा होती की सुंदर इकडे कधी दिसणार पश्चिम महाराष्ट्रात, आणि तुम्हीच त्या सर्व प्रेक्षकांचं स्वप्न पूर्ण केलंय. काय सांगाल, आज कसं काय असणार नियोजन आपलं? सगळ्याच्या त्यांची इच्छा होती आणि शेटनं सांगितलं आपल्याला बैल आज पळवायचा आहे. शेटनं सांगितल्यावरून बैल आपण आणला इकडं आज. नक्कीच एक कमबॅक सुंदर असा केला कमबॅक त्याने मराठवाडा केसरी मैदानात एक नंबरचा मानकरी करून सगळ्या म्हणजे प्रेक्षकांना हादरवलं थोडक्यात त्याने. कारण प्रत्येकाला वाटलं की सुंदरचा पळ कमी झाला असेल, भरपूर चर्चा होत्या महाराष्ट्रात, पण त्याने त्याच्या जिद्दीच्या जोरावर दाखवून दिलं की मी संपलेलो नाहीये. त्याने ते सिद्ध करून दाखवलं आणि त्याच्याच जोरावर तुम्ही आज या मैदानात घेऊन आला आहात. तर आजचंही मैदान असेल ते फॉर्च्युनरचं मैदान आहे. तर या मैदानाकडे सुंदरकडे बघून आणि साईकडे बघून कसं पाहताय? आता काय दोन्ही पण बैल चांगले टॉपचीच आहे आणि आम्हाला एवढी अपेक्षा आहे का गुलालात राहायला पाहिजे. नक्कीच. आता सुंदरचं नियोजन कसं झालंय म्हणजे थोडक्यात आता टॉपचं तुम्ही म्हणताय आहे, पण आता आदत मध्ये पळणार का दुसऱ्यामध्ये पळणार? दुसऱ्यामध्ये पळणार आहे. आणि साईचं कसं नियोजन असणार? साई आदत मध्ये पळणार. साई आदत मध्ये पळणार आहे. तरी किती गट असणार आहे सुंदरचा? सुंदरचा अजून 2 गट आहे, आता बघू चर्चा करून सांगू. कारण महाराष्ट्राला पूर्ण आज परत एकदा त्याचा पळ बघायचे. ड्रायव्हर म्हणून कोण असणार आहे आज? ड्रायव्हर आता आमचे आहे 2-3 ड्रायव्हर, त्याच्यातून एक आता शेट सांगतील ते बसवत. आणि विशेष म्हणजे आज खूप दिवसाच्या प्रतीक्षेनंतर पण शेट आम्हाला पण आज पाहायला मिळणार. म्हणजे आज पण शेट फर्स्ट टाइम एका मैदानात आलेत, आता शेट कुठल्या मैदानात येत नाही, उपस्थित राहणार. आता हे मैदान बघताय तुम्ही, श्रीनाथ केसरी मैदान भरपूर असं मोठं मैदान आहे. प्रत्येकाची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत? कारण तुम्ही एक गाडा मालक आहात, तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत? नाही, मैदान एक नंबर आहे, टॉपचं आहे आणि सर्वच या ठिकाणी बैल टॉपचे आलेले आहेत. महाराष्ट्रातले सगळे टॉपचे बैल आहेत, त्या हिशोबाने पण आपण आलेलो आहे. आता मला वाटते संभाजीनगर, जालना, बीड या ठिकाणच्या तुमच्या साईडच्या भरपूर गाड्या आल्या. भरपूर म्हणल्यापेक्षा 40% गाड्या आमच्याकडल्या आल्या. कारण एक अपेक्षा आहे त्यांना पण की आज गटाला पण 2 व्हीलरच आहे, त्यामुळं आणि शक्यतो घरचे साज वगैरे पण पळवतात त्यासाठी. पण तुम्हाला सुंदरकडे बघून साईकडे बघून काय वाटतं एकंदरीत? कारण गाडी गुलालात राहील अशी अपेक्षा आहे आमची दोन्ही. म्हणजे आज सुंदर धुमाकूळ घालत थोडक्यात. हो, 100%. कसं वाटतं एकंदरीत? कारण किती फोन आले तुम्हाला की सुंदरला इकडे घेऊन या म्हणून? सगळ्यांच्या त्या वर्गांची इच्छा होती आणि कमेंट्समध्ये पण भरपूर जणांची इच्छा होती का सुंदर हा पळाला पाहिजे, म्हणून त्या हिशोबाने शेटने नियोजन केले. बरं, आता ज्यावेळी मराठवाडा केसरीमध्ये त्याने 1 नंबर केला होता, त्यानंतर हे मैदान पडलं होतं, तर किती फोन आले सुंदरसाठी इकडून? भरपूर आले, भरपूर टॉपच्या नियोजनासाठी. टॉपच्या नियोजन. आणि जर ओपनचं मैदान असतं तर मग टॉपचं ओपनचे मैदान असते तर आम्ही घरचीच गाडी पळवणार आहोत. घरचीच गाडी पळवणार. नक्कीच मित्रांनो, बघू शकता शेट, आता ज्या पद्धतीनं पहिलंही ओपनचं मैदान होतं, त्यानंतर आदत दुसरा झालाय, याच्याविषयी काय सांगाल? आदत दुसरा घेण्यामाग? आदत दुसऱ्याच्या माग आता दादांनी सांगितलं, चंद्रा दादांनी का गौरगरिबाच्या घरी गाडी गेली पाहिजे आपली. आणि आदत दुसऱ्या जे मालक आहे त्यांना मोठ्या बैलाचे पैरे भेटत नव्हते, तर ते पण कुठंतरी उजाडात येतील त्या हिशोबाने 1 नंबर नियोजन केले. आता बघायला गेलं तर ओपनचं मैदान म्हटलं की दादा पण म्हटले होते की जेवढ्या काही तुमच्या 50-60 टॉपच्या गाड्या असतील तेवढीच पैरी पाळाले असते. तेच पुन्हा टॉपचं ओपनचं मैदान जर असलं तर ते आता नवीन टॉपचे बैल ते मग शक्यतो करणारच काहीतरी पैरी फिक्स असतात. कुठंतरी आदत दुसरा म्हटल्यानंतर आदत दुसराच्या म्हणजे गोरगरीब बैलगाडा मालक असतील त्यांना पण कुठंतरी एक संधी मिळाली. 100% आणि झालंच पाहिजे असं. बरोबर. आता सुंदर आज पब्लिक तुम्हाला माहिती 3 मैदानात आज पब्लिकने सुंदरचा पळ कसा सांगणार? काय तो पळणार त्याच्यात पळत तर सगळ्या महाराष्ट्राला माहिती, तसाच पळणार बैल. आणि ड्रायव्हर म्हणून कोण असणार आहे? ड्रायव्हर ते आहे 3-4 ड्रायव्हर आहेत आमचे. आता शेट कोणाला बसवतात काय सांगतात नाही. सुट्टी मेकर सुद्धा आलेत बघा मित्रांनो, आप्पा आलेत. आप्पा नमस्कार. नमस्कार. सुंदर आलाय आज बघा. तर साईचं पण नियोजन आदत मध्ये पाळणार साई.
छोटा साई का मोठा साई आता हा मोठा साई आहे, दिसायला बारका आहे पण मोठा आहे असं. मग आता छोटा साई पण आलेला आहे, आलेला तो पण आहे तिकडं. त्याचं नियोजन कसं आहे तो दुसऱ्याच गटात पळणार. आता आदत मध्ये. सुंदरचा स्वभाव कसा आहे दावणीला वगैरे काय मारतो बैल पण मला नाही काय करत. अजून मैदान माहित नाही सुंदर इथं आलाय कारण मला वाटतं 2 दिवस तुम्ही बाहेर होता त्यासाठी बाहेर होतो, तुमचे पण कॉल उचलत नाही. कारण आमची पण खूप प्रतीक्षा होती की सुंदरची मुलाखत कधी येते प्रेक्षकांची भरपूर मुलाखत बघायची इच्छा होती. नक्कीच आज तो सगळ्या चाहत्यांची इच्छा पूर्ण करणार. 100% तुम्ही बोललाय म्हणजे. आणि तुमचं एक वैशिष्ट्य आहे की तुमच्या दावणीच्या नंदी 100% गुळाला असतातच हो. आणि हे मागं पण तुम्ही सिद्ध करून दाखवलंय सुंदरचा कमबॅक करून. विशेष म्हणजे सुट्टी मेकर म्हणून आप्पा असते, त्यांच्याबद्दल काय सांगाल? आप्पा आमचे एकदम विश्वासू सुट्टी मेकर. या आप्पा या 2 मिनिटं. नाही वाढते. आप्पा पण खूप दिवसांनी सुंदर पक्ष आहेत. हो. आणि आमचं येण्या जाण्याचं लांब रूटला जर गेलो आम्ही तर आमचे सरपंच आहे पाटचचे, त्यांच्या घरी आम्ही हक्काने जाणार. ते असू नसू तिथं जाणार, गोट्या सोय. आणि त्यांनीच आम्हाला नियोजन लावून दिलं. आमचे पवार भाऊ आहे, त्यांच्या घरी आम्ही 3 दिवसापासून मुक्कामाल होतो. जेवणाची बैलांची सोय 1 नंबर त्यांनी केली आमची. नक्कीच कुठेतरी म्हणजे त्यांचं पण भाग्य असेल की नंदी तुमच्या दावणीला आले 100%. काय सांगा आता, हे नंदी टॉपची नंदी तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र बरोबर. कसं वाटतं एकंदर दावणीला नंदी आलं त्यावेळी? लय छान वाटलं. कारण टॉपची बैल आमच्या दावणीला आली, त्यामुळे आम्हाला भरपूर आनंद झाला. बरोबर. नक्कीच. आप्पा काय सांगाल, आज सुंदर तुमच्या समोर आहे, आमची पण खूप प्रतीक्षा होती, तुमची पण असणार. कसं वाटतं एकंदरीत? 1 नंबर वाटतं. 1 नंबर. आज सुट्टीवर तुम्हीच असणार आहे. हो. सरपंच तुम्ही काय सांगाल, आता महाराजांनी तुमचं नाव घेतलं, कसं वाटतं एकंदरीत काय? जास्त दिवस झालं नाही ओळख झालेली, 5-6 महिन्यापासून आमची दोस्ती झाली. दोस्ती म्हणजे पाटस टोल नाक्यावर माझं एक अर्धा किलोमीटर घर आहे टोल नाक्यापासून. असं तिथं बसलेलो होतो आम्ही. महाराजांची माझी तिथं चहाच्या हॉटेलवरती ओळख झाली. अशी ओळख झाली की आमची म्हणजे पक्की दोस्ती झाली. आणि महाराज इकडे आल्यानंतर ना आवडून मी घरी असो नसो ते मला म्हणजे कॉल करते तर माझ्या इथं मुक्कामी बैल असतो. आणि विशेष म्हणजे साई दुसऱ्याच्या इथं कोणाच्या इथं दावणीला बसत सुद्धा नाही, हे महाराजांनी मला सांगितलं. माझ्या इथं आलं की तिथं आलं का बैल खाणार बसणार लगेच. म्हणजे एकंदरीत तुमचं म्हणजे जिव्हाळा तयार झाला त्याच्यासोबत. कसं वाटतंय स्वभाव वगैरे साईला तुमच्याकडे येतो वगैरे त्यावेळी? स्वभाव तर महाराजांचा 1 नंबरच आहे, त्याच्याबद्दल काही हेच नाही. नक्कीच. आणि छोटा साई किती वेळात पळणार? काय दुसऱ्यात आदतला पळणार आहे. आता पहिरे तुम्ही म्हणता इकडचे आहेत का आपले, कसं काय? नाही, इकडलेच पश्चिम महाराष्ट्रातले पैरे. गावाल्यांच्या नियोजनातला खोंडा साहेब. बर. म्हणजे बावळ ड्रायव्हरांचं नियोजनातला खोंडा. माझं बावळ ड्रायव्हर आहेत का? हो आहे. ड्रायव्हर कोण दुसरे आहेत? आहे ड्रायव्हर 3-4 आहे, पण आता सेट सांगतील तसं नियोजन होईल पुढलं. नक्कीच. आता सेट पण येणार आहे, 10-15 मिनिटात येतील सेट. शेटनी काय सांगितलं असेल की बाबा मैदानात शक्यतो म्हणजे तुम्हाला पण सांगितलं असेल की नेऊ नका कारण गर्दी होईल वगैरे प्रेक्षकांची? काय होतं बैल काय होतं, साई पण आणि सुंदर पण पब्लिक बघितलं का खात नाही. बरं. म्हणून त्या कारणाने आम्ही आता उतरलो, यांच्या घरी होतो. बरोबर. म्हणजे ते म्हणजे कारण आहे थोडक्यात की. पण नक्कीच जास्त काही वेळ घेत नाही तुमचा. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला, कारण संपूर्ण महाराष्ट्राला प्रतीक्षा लावली सुंदर इकडे कधी पळणार. तर मित्रांनो सुंदर पळणार आहे. तुम्हाला शुभेच्छा असतील आजच्या मैदानासाठी. धन्यवाद.